बरोबर आहे. त्यांना तुम्ही बरोबर घेतलं, बरोबर. मतात लोकांनी ठेवला, तर त्यामुळं आपल्याकडं भाजपनं मनसेबद्दल, मनसेनं शिवसेनेबद्दल, शिवसेनेनं आणखीन कोणाबद्दल असं बोलायचं, पण सगळ्यांनी फक्त सत्तेसाठीच्या संधी साधू भूमिका घ्यायच्या असं होताना दिसतंय, असं तुम्हाला वाटत नाही? बिलकुल वाटत नाही मला. दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे, पुन्हा मी तेच सांगतोय, मतदार हा राजा आहे, तो हुशार आहे. त्यालाही कळतं कोणाला बघायचं, कोणाचं भाषण ऐकायचं आणि कुठे मत द्यायचं. आणि म्हणून भाषण करणाऱ्याला वाटतं की मलाच मतं मिळणार, हेही चुकीचं आहे. आणि न काम करता सुद्धा मतं मिळतात, हेही चुकीचं आहे. तुमच्या लेखी जास्त चुकीचं काय आहे? राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाणं का भाजपनं राष्ट्रवादी बरोबर जाणं? मतदारांनी निर्णय करताना काही चुकू नये एवढंच मी म्हणेन. नाही, या दोघांनी मतदार, आपण आता थोडे मतदारांना बाजूला ठेवू. आशिष जी, तुमच्यासाठीचा प्रश्न आहे, हा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे की या दोन्ही मधलं जास्त गैर लोकांच्या दृष्टीनं काय आहे? तुम्हाला काय चुकीचं वाटतं? राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाणं का भाजपनं राष्ट्रवादी बरोबर जाणं? पहिला ऑप्शन. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाणं जास्त चुकीचं आहे? हो, 100%. आणि राष्ट्रवादीला सोबत घेणं आता चुकीचं बरं, नाही. कारण काय संदर्भासह स्पष्टीकरण द्या किंवा सकारण स्पष्ट करा. या कारण एक प्रश्नाचं. भूमिकाच नाही त्यांची. अच्छा, तुमची आहे? बिलकुल आहे. आम्ही आमच्या भूमिकेत तडजोड केली नाही, अच्छा. आमच्या विचारधारेत तडजोड केलं नाही. अरे, एक मिनिट ऐकून घ्या. कोणी आलं आमच्या बरोबर, नाही उत्तर ऐक घेत नाही तुम्ही आमच्यावर कोण आलं म्हणून आम्ही 370 सोडलं, राम मंदिर सोडलं, आम्ही काशी कॉरिडॉर सोडला, आम्ही SIR सोडलं, काही सोडलं नाही, सगळ्यांवर NRC सोडलं नाही, सोडलं आम्ही CA सोडलं नाही, सोडलं. त्यामुळे आम्ही कॉम्प्रोमाइज केलं नाही, पण सगळ्यांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप संपले ना. त्याच्यात सगळ्यांना केसेस एकदम चालू आहे. स्वच्छ, सगळ्यांची वस्त्र एकदम स्वच्छ झगझगीत चारित्र्यानं अशी झळाळून निघणारी चा झाली. भाग जरूर आहे. न्यायालयातल्या केसेस संपल्या, एक मिनिट, न्यायालयातल्या केसेस संपल्या, इन्व्हेस्टिगेशन बंद झाल्या, त्यातल्या काही लोकांना विचारा. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आपल्या विचारधारेशी, कार्यक्रमाशी कधीच कॉम्प्रोमाइज केला नाही. आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोषी जास्त. याचं कारण त्यांनी काकाची आणि त्यांनी वडिलांची विचारधारा सोडली, कार्यक्रम सोडला, उपक्रम सोडले, म्हणून ते जास्त दोषी आहेत. अच्छा, आशिष शेलारजी, आता पुणे महानगरपालिकेमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या, त्यांची युती झाली आणि दुसरीकडे तुम्ही अजित पवारांसोबत सत्तेमध्ये आहात. आता जर राज्य पातळीवर दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली तर ते सुद्धा सत्तेचं समीकरण बदलणार, शरद पवारांसह सत्तेत येणार. काही दिवसात बॉम्ब फुटेल बघा, एवढंच सूचक मी म्हणेन. अच्छा, म्हणजे मग फक्त म्हणजे काँग्रेसला बरोबर घ्यायचा काही विचार नाही?